नमस्कार. आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे. इंटरनॅशनल हेअर अँड ब्युटी वर्कर फेडरेशन आणि महाराष्ट्र टाइम्स न्यूजपेपरच्या वतीने व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये वर्तमान स्थितीच्या संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आला. मुख्य समन्वय नेते राजेश निंबाळकरच्या नेतृत्वात चर्चासत्रामध्ये नागपूर शहरातील अनेक ब्युटिशियन व ब्युटी पार्लर संचालकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र टाइम्सचे प्रवीण लोणकर यांनी महाराष्ट्र संचालकांच्या समस्या व कॉस्मेटिक प्रोडक्टबद्दलची चर्चा केली. त्यात अनेकांनी आपले विचार मांडले. मठाचे संपादक अभिजित अपराजित यांनी सर्व ब्युटी पार्लरच्या संचालकांना महाराष्ट्र टाइम्स हे सदैव सोबत आहेत. ह्या कार्यक्रमात चंद्रकांत वासनिक, ॲडव्होकेट गिरीश डालिलवार, वर्षा सुंगारपुरे, सपना ढोबळे, कंचना देशभ्रतार, शुभांगिनी बिलकर, अनिता नागपुरे, शिल्पा सातपुते, रीना बावणे, चित्रा डुमरे, अनेक ब्युटिशियन आर्टिस्ट मोठ्या संख्येत उपस्थित होते. धन्यवाद. बेसन आहे, हळद आहे, म्हणजे तुम्हाला जे इझिली अवेलेबल आहे, दूध आहे, या सगळ्या गोष्टींपासून ते तयार करत होते. इवन कलर जरी हेअर डाय जरी करायचा असेल तरी ते ब्लीच कसं करायचं, नॅचरल उन्हात बसवून त्याला ते स्टेन करून, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप लॉंग प्रोसेस होती त्याची. आता त्याच्यामध्ये हळूहळू त्याच्यामध्ये आपण जुन्या गोष्टी ते जेव्हा बेबीसाठी पण एक सेकंड पंचामृतचा जो जन्म झाला तो आपण देवाच्या समोर नैवेद्य म्हणून ठेवतो. त्याच्यामध्ये पाचही आलं, क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, स्टायलिंग आणि ग्लो. पंचामृत मध्ये काय काय असतं? दूध कच्चं दूध, तूप असतं, दही, मध आणि साखर. साखर हा नॅचरल स्क्रब. बघा किती चांगल्या पद्धतीने आपली चर्चा चालू आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर जे आता आपण जनरली बोलत नाही. ब्युटी पार्लर म्हटलं की मला पुढे कार्यक्रमाला जायचं आहे, ब्युटी पार्लर मध्ये जातात, तयार झाले की, पण याचं महत्व किती. आपण त्या निमित्ताने इथे एकत्र आलो, ही चर्चा करत अजून आपल्याला मुद्दे घ्यायचेच आहे. तर पंचामृत पूर्वीपासून होतं की कच्चं दूध, तूप, दही, मध आणि साखर. याचा सार असा आहे, क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, टाइटनिंग इज इक्वल टू ग्लो. या पाचही याच्यातच सगळं आहे. तुम्हाला वेगळं मॉइश्चरायझर यूज करायचं. पुन्हा सांगा काय सांगितलं? क्लीन त्याला जास्त आणि जसं पाश्चात्य देशांचा प्रभाव इंडियावर भारतावर पडत गेला. त्याच्यानंतर मग त्यांचे प्रोडक्ट्स काय बनणार आहे, त्यांच्या देशामध्ये कसं टेक्नॉलॉजी चेंज होत आहे, तर ते त्याचा मग इकडे पण सेम कसा यूज होणार, तर ते मग इकडे पण करायला चालला आपण साऊथ घेऊ तर साऊथच्या लोकांना काय पाहिजे? फेअरनेस. मग त्यांची डिमांड झाली की मला फेअरनेस कुठनं मिळणार. त्यांनी केसर मागितला, काश्मीरवर. असं ते व्यवसायाला वळचाड मिळत गेली. प्रत्येक जागेवरून एक 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 वस्तू देवाणघेवाण होत गेली आणि त्याचं मॉडिफिकेशन होत गेलं. माझ्याकडे काहीतरी लूक घेऊन आला किंवा कन्सल्टेशन पार्ट आहे ना. आणि समजा मी एक दर्शन आहे, दुसरी मुली आहे, ती तिचा फोटो घेऊन आली किंवा मला असा लुक हवा. मी तिला ओळखत नाही किंवा ती तिला ओळखत नाही, पण मी माधुरी दीक्षितला ओळखते, ती पण माधुरी दीक्षितला ओळखते. तर तो कन्सेप्ट ब्युटिशियनचा खूप इम्पॉर्टंट आहे की तिला काय हवं आहे, तो डिझाईन तिला का करून द्यायचा, त्याची लाईफस्टाईल, तो तिचा भाग झाला. पण जर मला असं वाटतं की मला माधुरी दीक्षित सारखा लुक हवा आहे, फॉर एक्झाम्पल, मग माधुरी दीक्षितला सगळेच ओळखतात. तो तिचा जो लुक आहे तो तसा द्यायचा की नाही, म्हणजे तिच्या केसात येईल की नाही, आपण प्रॉपर त्यांना गाईड केलं जातं. सुंदर करत असताना स्वतः सुद्धा आपली छबी एक कॉन्फिडंट आणि एक एम्पॉवर्ड महिला म्हणून तुम्ही समाजात प्रस्थापित केली. याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो आणि आपण स्वतःसाठी टाळ्या वाजवतो. कारण इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ हेअर अँड ब्युटी वर्कर्स ही इंटरनॅशनल युनियन ऑफ असोसिएशन जी बेल्जियमचं आहे त्याचे आम्ही असोसिएट इंटरनॅशनल बसूनच बोलतात म्हणजे कसं आपल्याला कम्युनिकेशन करायचं. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ हेअर अँड ब्युटी वर्कर्स उभं राहून बसून घ्या म्हणजे संवाद साधता येईल. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ हेअर अँड ब्युटी, कारण की मला लिहायचं आहे म्हणजे संवाद साधून मुद्दे लिहायचे. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ हेअर अँड ब्युटी वर्कर्स, ब्युटी वर्कर्स केव्हा स्थापन झाली असेल? तर याच्यात आम्ही
इतर देशातले जे हेअर ड्रेसर्स आहेत, स्पा हेअर ड्रेसर मेकअप आर्टिस्ट, त्यांनी आम्ही कोऑर्डिनेशन करून की 2020ला आम्ही म्हणजे त्यामध्ये फॉर्मली त्याला कॉन्स्टिट्यूट केलेलं आहे 2020 मध्ये 2020ला. त्याच्यात 14-15 देशांचे जे माझ्यासोबत जे कोऑर्डिनेट करतात हो. असं करून आम्ही कॉन्स्टिट्यूट केले. हो. आता सर याच्यात म्हणजे मला थोडक्यात सांगावं वाटतंय की प्रत्येक देशांमध्ये बहुतांश देशामध्ये माझ्याकडे ते लिस्ट पण आहे. आणि सर या हेअर अँड ब्युटीच्या इंडस्ट्रीमध्ये सर 30 लोकांनी रिसर्च केलेला आहे. हा रिसर्च पेपर्स मी सोबत आणलेला आहे. रिसर्च पेपर 30 लोकांनी रिसर्च केलेला आहे याच्यावर. त्याच्यात त्यांच्या केमिकल रिएक्शन सर वेगवेगळ्या देशातले आहेत. ब्युटी ब्लॉगर्स पण आहेत ते लोक मोठे आणि ते रिसर्चर्स आहेत. सर याच्यात मेनली त्यांनी केलेलं आहे की केमिकल रिॲक्शनच्या बाबतीत रिसर्च केलेला आहे. मल्टीनॅशनल कंपन्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल त्याची विश्वसनीयता आणि त्याच्यावर प्रश्नचिन्ह आणि त्याचे रिॲक्शन अर्थातच ब्युटिशियनवर आणि त्याच्या क्लायंटवर याच्यावर मोठा रिसर्च प्रोडक्टवर पण रिसर्च आहे. म्हणजे केमिकल वापरला केमिकल जवळपास 30 रसायन केमिकल्स आहेत या प्रोडक्टमध्ये. जवळपास सगळ्या जगातल्या प्रोडक्ट्समध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत 30 केमिकलचे इन्ग्रेडियंट्स आहेत. त्यानंतर आमचा आंतरराष्ट्रीय स्तरावर असा प्रयत्न आहे की बहुतांश देशांमध्ये ब्युटी आणि किंवाचे ब्युटिशियन्स असते, हेल्थ केअर असिस्टंट असणार जे आहे, वेगवेगळ्या देशांचे जे हेल्थ केअर जे प्रोग्राम्स असतात, जे कॅम्पेन असतात, त्या संदर्भात ब्युटिशियन्सला कॅम्पेनर म्हणून त्यांनी दर्जा दिलेला आहे. तुम्ही लक्षात घ्या. आणि आम्हाला नाही. कॅम्पेनियर म्हणजे आता आपल्याकडं एक अर्बन हेल्थ मिशन आहे किंवा कोरोनाचं जे काय आता ब्युटिशियनला कसा कोणता दर्जा दिलाय? हेल्थ केअर असिस्टंट म्हणून किंवा कॅम्पेनर म्हणायचं तुम्ही. हेल्थ केअर कॅम्पेनर म्हणतात. कारण एका क्लायंटची आणि एका ब्युटिशियनची जी क्लोज प्रॉक्सिमिटी असते ती सर संबंध जगाच्या आणि शासन व्यवस्थेच्या लक्षात आलेली आहे. आणि ती एक सायकॉलॉजिकल किंवा इमोशनल काउन्सिलर म्हणून पण चांगलं काम करू शकते. हे सुद्धा सर इथं त्या देशातल्या रिपोर्ट्समध्ये वेगळ्या देशाच्या रिपोर्ट्समध्ये आहे आणि त्यांना तशी मान्यता आहे. आता सर आपल्याकडे जे आपल्या देशातल्या ऑर्गनायझेशन मध्ये किती ब्युटी पार्लर जुळलेले आहेत, किती सदस्य आहेत? सर अजून त्याचं आपण अफिलिएशनचं काम केलंच नाही. आम्ही आता ही पहिलाच इव्हेंट आहे. आम्ही फक्त आपापसातच कोऑर्डिनेशन करतो आणि आम्ही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनला आणि वेगवेगळ्या देशातल्या फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट इव्हन आपल्या देशात सुद्धा हे आम्ही सरळ असं म्हणू आता की ही जी ऑर्गनायझेशन आहे ती ब्युटी पार्लर मध्ये ज्या क्षेत्रात महिला काम करतात ते पुरुष असतील यांच्या हक्कासाठी ही संघटना, हक्कासाठी लढत, त्यांच्या हक्कासाठी लढण्याची त्यांच्या संघटना राईट्ससाठी आणि त्यांच्या जस्टिस. आम्ही समता सैनिक दलाला भेटलो, आम्ही नर्सेस संघटनांना भेटलो, अशा अनेक संघटना आहेत. आम्ही चार्टर्ड अकाउंटंट संघटनांना भेटलो आणि अशा संघटनांना भेटण्यामागचं कारण एकच होतं की त्या संघटनांच्या काही व्यथा असतील, काही समस्या असतील तर त्या शोधणे सगळ्यात महत्त्वाचं. मी तुम्हाला अगदी 2-4 मिनिटं बोलणार आहे, पण तुम्हाला हे सांगू इच्छितो की असं आम्हाला का बरं वाटलं, अशा संघटनांना भेटावंसं का बरं वाटलं. आम्ही समजा जर तुम्ही एखादी प्रेसमेंट पाठवली असती तरी ती छापून मोकळी झालो असतो. पण हा एवढा द्राविडी प्राणायाम करणे, हा 2-3 तास खर्च करणे, कंपनीचाही वेळ घालवणे, याच्या मागचं कारण काय आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदा नमूद करू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला आम्ही अशा वेगळ्या वेगळ्या संघटनांच्या कार्यक्रम जेव्हा कव्हर करत असतो तर त्यावेळेस तो कार्यक्रम कव्हर करायला जाणारा फक्त एक रिपोर्टर त्याच्याशी अटॅच होत असतो. पण जेव्हा आम्ही तुम्हाला बोलवतो तर 50-50 लोक डायरेक्ट महाराष्ट्र टाइम्सशी अटॅच होतात. त्यांना कळतं की तुमच्या व्यथा काय आहेत. इथे आल्यानंतर तुमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये 2 वक्ते बोलतील, तेही तुम्हीच ठरवलेले. त्याचं रिपोर्टिंग आमचा प्रतिनिधी करेल आणि तो येऊन छापून देईल, खेळ खलास. पण इथे आल्यानंतर प्रत्येकाला बोलण्यात, तुम्ही तुमच्यापैकी किती जण बोललेत मला माहिती नाही, पण प्रत्येकाने बोलणं असं अपेक्षित आहे की जेणेकरून त्यानंतर आम्ही आज हा समजा जर सोशल कनेक्टचा उपक्रम झाल्यानंतर उद्याच्या उद्या बातमी नाही छापत आहे, मध्ये वेळ ठेवतो. शुक्रवारच्या अंकात ते प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे तुम्हाला समजा जर असं वाटलं की एखादी गोष्ट आपली सांगायची राहिली आहे तर ती तुम्ही सांगू शकले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आमचा कुठलाही दावा नाही, अशी कुठली गॅरंटी पॅटर्न नाही आहे आमचा की आम्ही हे छापल्यानंतर तुमच्या समस्या दूर होतील, कारण आम्ही काही राजकीय पक्ष नाही. पण आमची कळकळ महत्त्वाची आहे.
आम्हाला असं वाटतं की तुम्ही आजपर्यंत ज्या काही समस्यांमधून गेलेले आहात, ज्या काही तुम्ही कळकळीने मांडत असलेले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचले नसतील, तर त्याला मांडण्याचं एक साधन म्हणून महाराष्ट्र टाइम्स पुढे आलेलं आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तुम्हाला कुठलीही जाहिरात मागत नाही. हे प्रसिद्ध करत असताना तुम्हाला एक पैसा सुद्धा चार्ज करत नाही आणि यानंतर सुद्धा आमचा कोणताही प्रतिनिधी तुमच्याकडे येणार नाही की तुम्ही जाहिरात करा. आता आमचा स्वार्थ कोणता आहे? एवढं सगळं आम्ही उदार अंतःकरणाने करायला निघाल्यानंतर आमचा काहीतरी हेतू असला पाहिजे ना. कारण आजकाल देवालाही आपण हात जोडतो तर काहीतरी त्यांनी नवसाला पावा म्हणून जोडत असतो. म्हणजे कारण काय आहे बुवा हे इतकं घेण्यामध्ये 92 भाग घेतो म्हणजे कारण काय आहे हे तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे. त्याच्यात आमच्या स्वार्थामध्ये परमार्थ घडले. आम्ही समजा जर तुमच्या व्यथा विवंचना समस्या समजा जर लोकांपर्यंत नेल्या आणि त्यातून त्या सुटल्या, आम्ही प्रयत्न करणार नाही. आमचा प्रयत्न एवढाच आहे की त्या संबंधित यंत्रणेपर्यंत पोहोचवणे. पण त्या समजा जर सुटल्या तर त्याला माध्यम म्हणून तुम्ही मध्यस्थ म्हणून तुमच्या दुवा ज्या काय त्या आम्हाला मिळणार, ज्या आजपर्यंत मिळाल्या नाही, ज्या आज पुढे समजा जर या माध्यमातून सुटणार असल्या तर त्याचं एक व्यासपीठ तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि ज्या साध्या 4 जण एकट्या कोपऱ्यात जाऊन किंवा एखाद्या चौकात जाऊन बोलल्याचं तेव्हा महत्व नसतं. पण वृत्तपत्रामध्ये समजा जर काळ्याचं पांढरं झालं तर त्याचं पांढऱ्याचं काळ झालं तर त्याचं महत्व असतं. थोडक्यात आम्हाला दस्तावेज डॉक्युमेंटेशन तयार करायचं आहे की एवढ्या 94-92 संघटना आजपर्यंत आमच्याकडे आल्या आणि त्यांच्या व्यथा आम्ही मांडू शकतो. आम्हाला 100चं टार्गेट आम्ही केलं. आम्हाला 100चं टार्गेट करत असताना आता 90च्या नंतर जेव्हा अरे आता 5-7 भाग राहिले 10 भाग राहिले याचा आनंद होत नाही. तर आमचा असा संकल्प आहे की 100वर थांबायचं नाही असा संकल्प आम्ही केलेला आहे. म्हणजे जेणेकरून कोरोनाच्या काळामध्ये 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगतो की आम्ही प्रत्येक वेळेस मी हे उदाहरण विशिष्टपूर्ण सांगतो. ते म्हणजे जेव्हा आम्ही नर्सेसच्या संघटनांना भेटतो, परिचारकांच्या संघटनांना जेव्हा भेटतो तर त्यांच्या वेळेस आपण जसं कोरोना काळामध्ये डॉक्टरांनी खूप चांगलं काम केलं असं म्हटलं, आपण ते देवदूत आहेत असं आपण म्हटलं, आम्हीच बातम्या छापल्या. पण त्या परिचारिका संघटनांना नर्सेसना भेटल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं, कारण त्या प्रत्यक्ष आमच्याशी बोलल्या. त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा आम्हाला कळलं की कोरोना काळात खरं काम जे काही केलेलं आहे ते परिचारिकांनी नर्सेसनी केलेलं. पीपीई किट घालून डॉक्टर कधी पेशंटपर्यंत गेलेले नाही. ते केबिनवरून सीसीटीव्हीवरून सूचना देत होते. पीपीई किट घालून त्या गेल्या होत्या त्या नर्सेस होत्या, त्या आशा वर्कर होत्या आणि रुग्णांनी खरी दुवा जी आहे ती त्यांनाच दिली. म्हणजे अशा अनेक आहे. मोलकरीण संघटना जेव्हा आमच्याकडे आल्या आणि त्यांनी जे अध्यक्षांनी भाषण केलं तेव्हा आम्ही स्तंभित झालो की एखादी मोलकरीण इतकं चांगलं कसं काय बोलू शकते. म्हणून जसं समजतं तसं काही नसतं. म्हणून या व्यथा सगळ्या आम्हाला कळल्या. आज ब्युटी पार्लर असोसिएशन त्या सगळ्यांनी एकत्र आलेल्या या माध्यमातून एकतर सगळ्यात महत्त्वाचं माझं अज्ञान तुमच्या पुढे प्रकट करतो. या ब्युटी पार्लरची सुद्धा संघटना हे मलाच माहिती आहे. म्हणजे अशा अनेक सध्याची अशी अवस्था आहे की संघटित होणं चांगली गोष्ट आहे. पण कसं नाही माहिती आहे का, काही गोष्टींचं संघटित होणं समाजावर केव्हा बिंबलं जाते. म्हणजे आपण समाजाकडे जेव्हा बघत असतो तर बघत सगळेच जण असतात. बघणे म्हणजे आपण समजा जर तुम्ही अकोल्याला गेलो तर आता सहज आलो आहे तर शेगावला गजानन महाराजांना बघायला जातो असं नाही, दर्शन घ्यायला जातो. बघणे आणि दर्शन घेणे याच्यात फरक आहे. आम्ही अनेक संघटनांना एरवी समाज वृत्तपत्रातून बघत असतो. तुम्हाला आमंत्रित करणे हा तुमचं दर्शन घेण्याचा एक आहे. काल तुम्ही दररोज पाहत आहे की न्यूजपेपरमध्ये स्पा सेंटर्स जे आहेत ते खूप बदनाम होत आहे. आणि काही लोकांच्यामुळे ते पूर्ण सोसायटी म्हणा किंवा पूर्ण ब्युटी इंडस्ट्री जी आहे ती बदनाम झालेली आहे. तर लोकांचा दृष्टिकोन महिलांबद्दल किंवा जे पण इंडस्ट्रीबद्दल जे आहे ते चुकीचं होत आहे. तर त्याच्यामुळे मी जनतेला म्हणजे सावध करण्याचा प्रयत्न करणार की चांगल्या ठिकाणी सर्व्हिस करा आणि होऊ शकेल तर तुम्हाला जसं माहीत पडलं की ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे काम होत आहे तर ते पण तुम्ही पोलिसांना किंवा बाकीच्या लोकांना अधिकाऱ्यांना इन्फॉर्म करून ती कारवाई तुम्ही करू शकता. धन्यवाद. माझं नाव स्मिता आहे आणि जिथेही या प्रकारचे जे कार्य होतात आणि पोलीस कारवाई करते तर जी आम जनता आहे ती सगळ्यांना त्याच दृष्टिकोनातून पाहते ते चुकतं. ज्यांनी जे केलेलं आहे त्यांना बोला, तुम्ही बाकीच्या ब्युटिशियनाला त्या कंपॅरिझन करू नका असं माझं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. म्हणजे ज्यांनी जी चूक केली आहे त्याला त्याची त्याला शिक्षा द्या, आम्हाला त्याच्यामध्ये घसरू नका. मग सगळ्यांना एका जागी ठेवू नका.
जे काम करतात त्याच्यासाठी त्यांना दोषी ठरवा, आम्हाला नाही तेवढंच. सर, आता आपण हे उपक्रम राबवले आणि पूर्ण जेवढेही ब्युटिशियन इथं आलेत आणि आता जे मधल्या काळात नागपूर शहरामध्ये मोठ्या स्पामध्ये जे कारवाई होत आहे त्यामुळे आज सर्वांना त्रास होत आहे, तर आपली संघटना माननीय पोलीस आयुक्त यांना भेटून मी ताबडतोब आपले जेवढे प्रतिनिधी आहे आणि सन्माननीय ज्या ब्युटिशियन्स आहे त्यांना त्यांचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही या प्रकारावर ताबडतोब बंदी आणावी. असे प्रकार नागपूर शहरातच नाही कुठंच घडू नये, जेणेकरून कुठल्याही प्रामाणिक महिलेला जी आपलं ब्युटी पार्लर किंवा आपलं प्रोफेशन चालवत आहे त्याला बदनामीचा डाग लागू नये आणि ते डिमोरलाइज होऊ नये, त्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ नये, हा आमचा प्रयत्न राहील. आणि आम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना भेटून अशा प्रकारचे जे गैरकृत्य करत आहे आणि या सेगमेंटला आणि या व्यवसायाला जे बदनाम करत आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचा आम्ही ताबडतोब निर्णय घेऊ. कारवाई आपण जो काही असेल तर आमच्या आवाज जनतेला आपण कळवू शकता. आवाज जनता आपल्या सर्वांसोबत आहे आणि सदैव राहील. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार सर्वांना. मी फर्स्ट ऑफ ऑल थँक्स सांगते राजेश सरांना, त्यांनी आम्हाला या आम्हाला सेशनसाठी बोलवलं, त्याच्यासाठी खूप खूप आभार त्यांचे. आणि माझं म्हणणं फक्त एकच आहे की जे मार्केटमध्ये डुप्लिकेट प्रोडक्ट्स तुम्हाला अवेलेबल करून देत आहेत ते त्याच्याने थोडंसं सावध राहा. कारण असं आहे की आता या माध्यमातून आम्ही सगळ्यांना जागृत करायला इच्छुक करतो की हा प्रॉडक्ट जे डुप्लिकेट तुम्ही वापरतात त्याच्यामुळे जे साईड इफेक्ट्स लोकांना झेलावे लागते ते त्याच्यानी थोडंसं तुम्ही सावध राहा. आणि कसं आहे की जिथे ओरिजिनल भेटत आहे, जिथे ऑथेंटिक भेटत आहे तिथून घ्या. तुम्हाला कुठून स्वस्त भेटत आहे ते तिथून नका घेऊ, पण जिथे ओरिजिनल भेटत आहे तिथे थोडंसं महागही पैसे तुम्हाला जास्त द्यावे लागले तरी त्या पण ऑथेंटिक घ्या आणि सावध राहा. आणि आमचं हेच आव्हान आहे की जिथून तुम्हाला आता डुप्लिकेट भेटत आहे त्या दुकानदारांसाठी किंवा त्या लोकांसाठी आम्ही थोडंसं कारवाई करू असे इच्छुक आहोत. म्हणजे तुम्हाला आता वाटते आहे की आताही नागपूर शहरामध्ये आणि विदर्भामध्ये डुप्लिकेट प्रोडक्ट मार्केटला भरपूर भेटतात सर. आमच्याकडे लोक अक्षरशः राहून रडतात की मी एवढे पैसे ओरिजिनलचे दिले आणि माझ्याकडे डुप्लिकेट प्रॉडक्ट आला. जर तुम्हाला माहिती पडलं कुठून काय कसं तर आमच्या आवाज जनतेला तुम्ही करा, सांगा. आम्ही जरूर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू मोठ्या प्रमाणात, असे आम्ही ग्वाही देतो. सर्वांना मिळाला तर त्यांना तर म्हणजे हा सेमिनार आज पहिल्यांदाच बघितला असं सर्वांनी मला ह्याबद्दल बोलले आणि इथे आल्यावर सर्वजण हॅपी पण झाले. पण सर्वांचा उद्देश हा एकच आहे. इथे मुद्दे तर मांडले आहे, काही ठिकाणी मुद्दे मांडतात आणि तिथेच आपल्या घरी गेले की ते स्टॉप होतात, पण असं नको व्हायला असं मी राजेदादांनाही सांगते आणि महाराष्ट्र टाईमने याचा पुढाकार घ्यावा अशी मी विनंती करते. माझं नाव शिल्पा सावित्री आहे आणि मी आहे नागपूरवरून. सर्वात प्रथम मठाचं धन्यवाद की त्यांनी सोशल कनेक्ट नावाचं हे प्लॅटफॉर्म बनवून दिलं आहे आमच्याकरता, तर त्याचं खूप धन्यवाद. आणि निंबाळकर सरांनी जे इंटरनॅशनली म्हणजे आमच्या सोसायटीसाठी जे जे गरजेचं आहे तर त्यासोबत आम्हाला कनेक्ट केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. कारण याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही की असे पण इंटरनॅशनल सोशल कनेक्शन होऊ शकतं आणि त्याच्याबद्दल भरपूर नॉलेज मिळालं आम्हाला की आम्हाला कायदेशीर पण भरपूर काही गोष्टी कळल्या की कायदा कशासाठी म्हणजे वापर करता येईल, आमच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी. या मीडियाचा मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी समाजातल्या एका मोठ्या सेगमेंटला जो महिलांचा द्वारे नेतृत्वात असलेला सेगमेंट जो आहे हेअर अँड ब्युटी सेगमेंट आणि इंडस्ट्री यांना एक मोठा प्लॅटफॉर्म दिला. मला असं वाटते समस्त या सेगमेंटच्या महिलांचा तुम्ही कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम केलं, त्यांना एम्पॉवर करण्याचं काम केलं आणि या महिलाच्या या मुख्य प्रवाहात येण्यासाठी हा जो प्रयत्न आहे हा अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि फार इंटरॅक्टिव्ह सेशन आहे. मला असं वाटतं समस्त ब्युटिशियन्स आणि जे काही मेकअप आर्टिस्ट आहे यांना जास्तीत जास्त ॲक्सेस आपण या इंटरॅक्टिव्ह सेशनच्या माध्यमातून दिला, याबद्दल आपले अनेक धन्यवाद.